समाजाचे अध्यक्ष नंतर सविस्तर सांगतीलच। मेडिटेशनचे तसंच चिकित्सालयाचे बरेच कार्यक्रम ते हाती घेतात। अपंग मानवांसाठी खास त्यांनी पुष्कळ कामं केलेली आहेत। तर हृदयानंद ट्रस्टचे श्री पांडे साहेब आहेत, त्यांनी विनंती करतो की त्यांनी ट्रस्ट बद्दल इतने लोगों को मैं धन्यवाद देना चाहता हूँ। मराठी नहीं बोल पाऊंगा आपके बीच में, आपको मुझे हिंदी में सहन इसलिए करना पड़ेगा कि बच्चू पांडे ने मराठी बोली ली है, बचा हुआ पांडे। अब रही चीज आज इस स्टेज की, तो हिंदी तो आप समझ ही लोगे, क्योंकि आप मुझसे मराठी बुलवाओगे तो मराठी में समझ सकता हूँ लेकिन बोल नहीं सकता हूँ। जैसे कि किसी हिंदी के स्टेज पर आप गुजराती को खड़े कर दोगे और गुजराती कहेगा, तो मैनेजिंग ट्रस्टी बोरीकर दादा और समस्त कार्यकर और यह लावणी मंडल, सबको मैं तहे दिल से शुक्रिया दो तरफ से। एक तो मैं महाराष्ट्र समाज से जुड़ा हुआ हूँ, शैलेश भाई शिंदे और नारायण भाई भोगटे की तरफ से, दोनों मेरे बहुत अच्छे दोस्त हैं। मैं स्टेज पर इन दो के सिवाय दूसरे मेरे एक मित्र हैं, बाबला गुरविंदर जी, जो अभी 3-4 साल पहले अमेरिका से आए, और उन्होंने यहाँ जो प्लानिंग से आए थे कि चैरिटी का काम करना है, एक हृदय आनंद नाम के ट्रस्ट की शुरुआत की। चैरिटी ट्रस्ट है, मेडिटेशन करते हैं उसमें, और उसका नाम हृदय आनंद रखा। इस अहमदाबाद में और इस मागण कोणाचा आवाज येईल ती पाळी येऊ देणार नाही, म्हणजे घाबरू नका। नमस्कार। आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे आज आपण हा जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे, या कार्यक्रमाचा मागचा हेतू काय आहे एवढंच फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक संदेश द्यायचा आहे। आपण प्रत्येक वर्षी शिवजयंती हा कार्यक्रम साजरा करत असतो, आणि यावर्षी या कार्यकारी मंडळाने जेव्हा आम्ही महाराष्ट्र समाजाचा चार्ज घेतला तेव्हा त्याच वेळी सांगितलं होतं की आपण समाजाच्या या बॅनरवरती समाजाच्या सर्व बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगले वर्षभर सर्व कार्यक्रम करू। त्यामध्ये गणपती उत्सव हा केला, साजरा झाला, तुम्ही सर्वांनी पाहिला, अनुभवला। आज आपण उद्या शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा करणार आहोत, आणि यापुढे गुढीपाडवा हा कार्यक्रम साजरा करणार आहोत। हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी या कार्यकारी मंडळाने उत्साहाने आम्ही सर्वांनी एक नवीन प्रस्ताव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्व मराठी माणसांना जास्तीत जास्त लोकांनी एकत्र यावे आणि आपल्या मराठी संस्कृतीमध्ये रंगून जावं, हीच एक शुद्ध भावना होती। आणि त्याप्रमाणे आम्ही तपास केला। पुष्कळशा वर्षी मला वाटतं कदाच पहिल्यांदा असा कार्यक्रम होत असेल लावण्यांचा। मराठी संस्कृतीला या ठिकाणी जागृत करावी या उद्देशानं आपण या ठिकाणी लावण्याचा कार्यक्रम आणलेला आहे। जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यावा, आणि त्यामध्ये हाच ग्रुप जो आज आपण लावण्या पाहतोय, हाच ग्रुप उद्या दुसरा कार्यक्रम आपल्याला देणार आहेत, दुसऱ्या रूपाने देणार आहेत। शिवजयंतीच्या माध्यमाने शिवजयंतीला शोभेल अशा रीतीने हा कार्यक्रम आपल्याला देणार आहेत, तर त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा। आज उद्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र समाज, विठ्ठल मंदिर आणि हृदय आनंद या संस्था आपल्या गरीब आणि विधवा बायांना साड्यांचं वितरण करणार आहेत। अपंगांसाठी सायकलींचं वितरण करण्यात येणार आहे। आणि एक खास महत्वाची गोष्ट म्हणजे बाबला साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे या तिघांनी की जर का आपल्यामध्ये आणखी कोणी उद्या सायकल देतो आहे, पण यानंतर कोणी गरजू असेल त्याला खरोखरच जो आपल्या संस्कृतीप्रमाणे त्यांच्या पाहुण्यांचा आपण सत्कार करूया। मी ओळख देत आहे त्याचा आपण सत्कार करू। त्यानंतर जो पाहायला मिळणार आहे, सगळेजण म्हणतात आम्हाला सर्व कलावंत दिली आम्हाला